शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन हवी असेल तर आमचा बळी घ्यावा लागेल, मगच जमीन मिळेल असा निर्वाणीचा इशारा गुंज येथील शेतकऱ्यांनी देत मंगळवारी दिनांक 8 रोजी मोजणीचं काम बंद पाडलं. मोजणीचं काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना यावेळी मोजणी बंद करण्यास भाग पाडलं. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देखील सादर केलं. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग हिंगोली जिल्ह्यातून जातोय. या महामार्गासाठी कळमनुरी व वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत. मात्र शेतकऱ्यांनी या जमिनी देण्यास विरोध दर्शवला. या भागात बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी बागायती आहेत. जमिनी संपादित केल्यास सर्व शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे या भागात शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध केला. दरम्यान आज वसमत तालुक्यातील गुंजतर्फे आसेगाव इथं प्रशासनाकडून मोजणीचं काम हाती घेतलं जाणार होतं. त्यासाठी अधिकारी शेतात गेले होते. मात्र त्या ठिकाणी अमोल मुळे, विश्वनाथ नरवाडे, शिवहार नरवाडे, गणपत नरवाडे, सदाशिव नरवाडे, हनुमान नरवाडे, सखाराम नरवाडे, मीनाबाई नरवाडे, खंडू नरवाडे, नागनाथ नरवाडे यांच्यासह शेतकऱ्यांनी तिथं येऊन मोजणीसाठी विरोध दर्शवला. आमचा या महामार्गासाठी विरोध असून आम्ही जमिनी देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यानंतर शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडलं. दरम्यान उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. मात्र शेतकऱ्यांनी आमची भूमिका ठाम असल्याचं सांगितलं. त्यानंतर निवेदन सादर केलं असून या महामार्गासाठी जमीन हवी असल्यास आमचा बळी घ्यावा लागेल असा निर्वाणीचा इशारा निवेदनाद्वारे दिला. तर शेतजमीन जबरदस्तीने घेतल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा देखील दिला. शेतकऱ्याचा विरोध पाहता काम थांबवण्यात आलं.